नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील अगदी छान दाखवलाय. तर सायली आता अर्जुनकडनं तो ॲक्सिडेंटचा सीन परत रिक्रिएट करण्यासाठी हट्ट करते. तर अर्जुन मात्र सायलीवर चांगलाच चिडलाय त्यामुळे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सायली आणि अर्जुन आता प्रतिमाकडे आलेले असतात आणि सायली बोलते, "प्रतिमा आत्या, खूप भूक लागली आहे मला. द्या ना पटकन थालीपीठ." आणि प्रतिमा देखील अगदी प्रेमाने सायली आणि अर्जुन दोघांनाही थालीपीठ वाटते आणि दोघीही अगदी चवीने ते थालीपीठ खात असतात आणि त्यांना पाहून प्रतिमा आणि सुमन देखील अगदी आनंदून जातात. मात्र राकेश मात्र चांगलाच चिडलेला असतो. त्यावर आता सायली मात्र थालीपीठची तारीफ करत प्रतिमाला बोलते, "प्रतिमा आत्या, जगातलं सर्वोत्कृष्ट थालीपीठ आहे ना, ते तुम्ही बनवता बघा." आता हे बोलल्यानंतर राकेश लगेच बोलतो, "सायली, नाही म्हणजे मुळातच जगाला थालीपीठ काय असतं हे तरी माहिती का? आणि तू महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलीस बरं, जेव्हा तुला जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींबद्दल माहिती होईल?" आता तिरसटपणाने राकेश असं बोलल्यानंतर खरं तर सायली आणि अर्जुनला त्याला थोडासा रागच येतो त्याचा. अर्जुन थोडासा चिडलेलाच असतो, पण सायली मात्र नजरेनेच त्याला शांत राहायला सांगते आणि राकेशला बोलते, "राकेश दादा, शेवटी काहीही झालं ना तरी आईच्या हातची चव ती आईच्याच हातची चव असते पहा." आता हे बोलल्यानंतर राकेश मात्र तिरसटपणे पुढे लगेच बोलतो, "अगं पण प्रतिमा काकू काही तुझी आई नाहीये आणि तसंही टेक्निकली ती तुझी सासू देखील नाहीये." त्यावर आता प्रतिमाच पुढे बोलते, "राकेश, अरे मी तिची आईच आहे. अरे आमच्या मायलेकींच्या नात्याबद्दल ना तुला काही माहिती नाहीये. हळूहळू होईल की तुला ही सगळं माहिती." आणि आता प्रतिमा सायलीला स्वतःच्या हाताने थालीपीठ भरवते. तर पुढचा सीन दाखवलाय अस्मिताचा. अस्मिता आता त्याच्या स्मितला घेऊन बाहेर चाललेली असते आणि त्याच्याशी बोलत असते की आपल्याला फिरायला जायचंय आता. आता कल्पना तिथेच हॉलमध्ये बसलेली असते, विमलाही तिथेच असते. तर कल्पना आता लगेच अस्मिताकडे येते आणि बोलते की, "अस्मिता, अगं हे सगळं काय चाललंय तुझं? आज परत काय नवीन कारण शोधलंयस तू बाहेर जाण्यासाठी बरं?" त्यावर आता अस्मिता बोलते की, "मम्मा, अगं रोज रोज तेच तेच प्रश्न विचारून तुला कंटाळा कसा येत नाही ग? आणि तसंही मी स्मितला घेऊन बाहेर चाललीये, म्हणजे कारण देखील तसंच असणार आहे ना." त्यावर आता कल्पना खूप चिडलेली असते आणि चिडूनच तिला बोलते की, "तुम्ही मुलं ना मोठी झाली की स्वतःलाच खूप शहाणी समजायला लागता. घरच्यांपासनं गोष्टी लपवायला लागता. अगं तुला काही आम्ही कमी पडू दिलंय का? मी आणि तुझ्या डॅडने आजपर्यंत सगळ्या गोष्टी तर तुला हव्या तशाच होतात ना मग." त्यावर आता अस्मिता बोलते की, "मम्मा, मुलं गोष्टी लपवतात कारण त्यांना भीती वाटत असते की तू कशी रिॲक्ट होतीस म्हणून. आणि आम्ही ज्या गोष्टींमधून जातो ना त्या गोष्टींचा तुला त्रास होऊ नये म्हणून आम्हाला गोष्टी लपवाव्या लागतात." त्यावर आता कल्पनाच्या लक्षात येतं की अस्मिता देखील काहीतरी लपवतीये. त्यावर आता अस्मितावर ही कल्पना थोडीशी चिडलेलीच असते, पण अस्मिता मात्र तिचं काही एक न ऐकता आता घरातून बाहेर पडते. कल्पना खरं तर अस्मिताला आवाज देत असते, पण अस्मिता काही तिचं ऐकत नाही. तर पुढील सीनमध्ये आता सायली आणि अर्जुन तन्वीच्या खोलीमध्ये बसून त्यांना तो सेंटेड इरेझरचा सीन रिक्रिएट करायचा असतो. आता तेच त्यांचं सुरू असतं. मस्त त्यांनी ड्रॉइंग बुक वगैरे आणलेत, सेंटेड इरेझर वगैरे आणलेत आणि ते पेन्सिलने दोघेही आता चित्र काढत असतात. तर सायलीला त्याच वेळेस आता समोर लहानपणीचे तन्वी आणि अर्जुन दिसतात, ज्यामध्ये अर्जुनकडे इरेझर नसतं आणि तो आता तन्वीकडे इरेझर मागतो. तर आता सायलीला ते समोर दृश्य दिसत असतं आणि सायली आता अर्जुनला तिचं ते सेंटेड इरेझर देते आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीला कदाचित आता गोष्टी आठवायला लागल्या आहेत. तर हा राकेश मात्र आता दरवाजाच्या बाहेर उभा राहून ते काय बोलतायत ते याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत असतो. नाही म्हणजे प्रिया जसं यांच्या दाराच्या मागे उभं राहून जे ऐकत असायची, आता सेम इथे राकेश तसंच वागताना दाखवलाय. आणि आता सायलीला समोर दिसतं की अर्जुनकडे इरेझर नसतं, तेव्हा ती लहान तन्वी तिच्याकडचे सगळे सेंटेड इरेझर अर्जुनला देऊन टाकते आणि सायली देखील आता तसंच करते. तिच्याकडचे सगळे इरेझर ती अर्जुनला देते आणि अर्जुनच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवते. आणि आता अर्जुनच्या लक्षात येतं की तिला सगळं काही आठवलंय. त्यावर अर्जुन बोलतो की, "बायको, आठवलं ना तुला सगळं काही?" तर इकडे राकेश मात्र खोलीमध्ये काय आवाज येतोय, यांचं काय बोलणं चाललंय याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत असतानाच तिथे आता प्रतिमा येते आणि विचारते की, "राकेश, अरे तू इथे काय करतोयस?"
त्यावर राकेश बोलतो की काही नाही काकू, अगं मला तन्वीच्या खोलीमध्ये जायचं होतं पण दरवाजा बंद आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते की हो, सायली आहे आत. नाही, सायली जितके दिवस इथे आहे ना ती तन्वीच्याच खोलीमध्ये राहणार आहे. पण तुला का जायचं होतं तन्वीच्या खोलीमध्ये, काय काम बरं तुझं? त्यावर राकेश बोलतो की काही नाही ग, असंच जुन्या गोष्टींना उजाळा द्यायचा म्हणून. आता राकेश तिथून निघून जातो आणि प्रतिमा दार वाजवणार तेवढ्यातच तिला रविराजचा फोन येतो आणि प्रतिमा फोनवर बोलते की हो हो, कपाटात ना, मी पाहते तुमची ती फाईल आणि तुम्हाला लगेच फोटो पाठवते, असं बोलून तीही तिथून निघून जाते. तर सायली आता इकडे तिला काहीही आठवत नसतं, त्यामुळे आता नेहमीप्रमाणे ती खूप जास्त निराश झालेली दाखवली आहे. तर अर्जुन तिला समजवायचा प्रयत्न करत असतो की अगं तुला हळूहळू गोष्टी आठवतील, आपण एक काम करूयात, आपण त्या सायकॅट्रिककडे परत एकदा जाऊयात आणि त्यांना विचारूयात की तुझी मेमरी परत येण्यासाठी आपल्याला अजून काय काय करता येईल बरं, कोणकोणते सीन आपल्याला परत रिक्रिएट करता येतील. आणि मला खात्री आहे की त्याचा आपल्याला नक्कीच काहीतरी फायदा होईल. पण सायली मात्र खूप निराश झालेली असते आणि ती बोलते की काय फायदा होतोय, आपण गोल गोल परत त्याच त्याच ठिकाणीच तर फिरतोय, मला तर आता काहीच आशा वाटत नाहीये. आणि खरं तर अर्जुन आता इथे सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच प्रतिमा दार वाजवते आणि आत येते. आता आत आल्यानंतर प्रतिमा सायलीला विचारते, सायली अगं मी हे विचारायला आले होते की तू जेवणाला काय खाशील बरं, काय बनवू मी जेवणासाठी? त्यावर आता सायली बोलते की प्रतिमा आत्या, तुम्हाला जे बनवायचं असेल ते बनवा ना. आता अर्जुनही तिथेच टेबलवर बसलेला असतो, तर प्रतिमाला त्यालाही काहीतरी विचारायचं असतं. पण प्रतिमा मात्र विसरून जाते की तिला आता नक्की अर्जुनला काय विचारायचंय. त्यावर आता अर्जुन बोलतो की काही हरकत नाही, आठवेल तुला, तुला जेव्हा कधी आठवेल ना तेव्हा विचार. आता सायलीच्या मात्र लगेच लक्षात येतं आणि प्रतिमा बोलते की अरे मला ना सुरुवातीला देखील असंच व्हायचं, म्हणजे बघ माझी स्मृती गेली होती ना तेव्हाही मला हे असंच व्हायचं, मी बोलता बोलता विसरून जायचं की मला नक्की काय बोलायचंय. पण एरवी हे असंच काही होत नाही रे, पण आज असं अचानक कसं झालं मला काही कळेना. त्यावर आता सायली प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या, पण आपण जेव्हा त्या अपघाताचा सीन रिक्रिएट केला होता, म्हणजे तुम्ही जेव्हा महिपत समोर आला होता तो सगळा प्रसंग आपण जेव्हा रिक्रिएट केला, त्यानंतर मात्र तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आठवायला लागल्या होत्या, बरोबर ना? हे सगळं कसं शक्य झालं बरं, म्हणजे तुमच्या मनावर नक्की कसला आघात झाला होता, त्या अपघाताचा का? तर इकडे अस्मिता आता इंटरव्ह्यूसाठी आलेली असते, तर तिचे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन देखील झालेलं असतं. ते जे इंटरव्ह्यू घेणारे सर असतात ते सांगत असतात की आमच्या HR डिपार्टमेंटने देखील तुम्हालाच रिकमेंड केलंय आणि तुमचा इंटरव्ह्यू अगदी छान झालाय, तुमचं सिलेक्शन देखील झालंय. त्यावर अस्मिता विचारते की म्हणजे मला हा जॉब मिळालाय ना? त्यावर ते सर सांगतात की हो, तुम्हाला हा जॉब मिळालाय आणि पुढच्या आठवड्यातच तुम्हाला जॉईनिंग करायचंय. हो, पण इथे खूप कामाची जबाबदारी आहे आणि वर्क फ्रॉम होम वगैरे नाहीये, तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. तुम्ही तर सांगितलं की तुमचं लहान बाळ आहे, मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील ना? त्यावर अस्मिता सांगते की हो, मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज करेल. त्यावर आता ते सर देखील तिला कॉंग्रॅच्युलेट करतात आणि सांगतात की तुम्हाला मग आता पुढच्या वीकपासूनच जॉईन करायचंय. त्यावर अस्मिता देखील आता त्यांना बाय बोलून तिथून निघते. तर इकडे आता प्रतिमा बोलते की नाही ग, म्हणजे तो महिपत जेव्हा माझ्या समोर आला ना तेव्हा मला तो सगळा प्रसंग परत आठवायला लागला, तेव्हा माझी स्मृती परत आली. कदाचित त्या अपघाताचा धक्का मला बसलाच नसेल आणि त्यामुळे माझी स्मृती गेलीच नसेल. कदाचित तो महिपत आणि त्याने मला आगीने भाजवण्याचा, जिवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा मी जास्त धसका घेतला असेल आणि त्यामुळे मी जास्त घाबरून माझी स्मृती गेली असेल. आणि म्हणूनच ज्या वेळेस महिपत माझ्या समोर आला त्यावेळेस मला सगळ्या गोष्टी परत अगदी लख्खपणे आठवायला लागल्या. अगं पण तू हे सगळं आता का विचारतीयेस? त्यावर आता सायली बोलते की नाही, काही नाही, तुम्हीच तर आता विषय काढलात ना स्मृतीचा वगैरे, म्हणून मग मी सहजच विचारलं. त्यावर आता प्रतिमा तिथनं जायला निघते, तर अर्जुन तिला बोलतो की प्रतिमा आत्या, तुला जे काही बोलायचं होतं ना माझ्याशी ते आठवल्यानंतर मला आवाज दे, मी खाली येईलच. तर आता प्रतिमा जायला निघते आणि तिथे टेबलवर पाहते तर काय ड्रॉइंग बुक्स वगैरे पडलेले आहेत. आता तिथे ड्रॉइंग बुक्स पाहते आणि बोलते की हे काय, तुम्ही दोघे काय लहान बाळांसारखी चित्र काढत बसला होतात की काय इथे?
आता मात्र प्रतिमाला काय उत्तर द्यावं हे दोघांनाही कळत नाही. आता अर्जुन मात्र लगेच बोलतो, डोहाळे, अगं सायलीला डोहाळे लागलेत सेंटेड इरेझरचे, म्हणून मग मी हे इरेझर वगैरे आणलं होतं आणि चित्र काढत बसलो होतो आम्ही इथे. आता प्रतिमाला देखील थोडंसं कौतुकच वाटतं. त्यावर प्रतिमा बोलते की सायली, अगं तुझे डोहाळे ना अगदी अजबच आहेत बरं का. पण सायली मात्र अगदी रागारागाने चिडून आता अर्जुनकडे पाहत असते. आणि आता प्रतिमा तिथनं निघून गेल्यानंतर सायली अर्जुनवर थोडंसं चिडूनच बोलते, काय हो, तुम्हाला माझे डोहाळे सोडून दुसरं काही कारण सापडत नाही का द्यायला? नेहमी आपलं माझे डोहाळे सांगत असता सगळ्यांना. त्यावर अर्जुन बोलतो की नाही सापडत. नाही, तुझे डोहाळे हे एकमेव असं कारण आहे की जे सगळ्यांना पटतंय. त्यावर आता सायली बोलते की प्रतिमा आत्या म्हणाल्या की महिपतला पाहिल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी आठवल्या. मग माझ्या मनावर लहानपणी नेमकी कसला आघात झालेला असेल बरं की तो माझ्या समोर परत एकदा घडल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी आठवायला लागतील. आणि आता दोघेही विचार करत असताना त्यांच्या लक्षात येतं की तो अपघात हाच एक आघात होता. तर पुढील सीन मध्ये दाखवलंय, चैतन्य आता अस्मिताचं बाळाला सांभाळत गाडीमध्ये बसलेला असतो. आता अस्मिता येते आणि स्मितला घेते आणि ती लगेच चैतन्यला बोलते की चैतन्य, मला ना कॉंग्रॅच्युलेट कर. त्यावर चैतन्य अगदी आनंदाने बोलतो, अरे वा, म्हणजे तुला हा जॉब मिळालाय तर हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स हा अस्मिताई. त्यावर अस्मिता देखील बोलते, हो थँक्यू. त्यावर तिचं आता मस्करी करत चैतन्य बोलतो की मी जे काही शिकवलं होतं, जसं सांगितलं होतं तसंच बोललीस ना तू इंटरव्ह्यूमध्ये, म्हणूनच मिळालाय ना तुला हा जॉब. त्यावर आता अस्मिता बोलते, हे बघ, तू आता माझं कितीही मस्करी केलीस ना तरीही मी अजिबातही चिडणार नाहीये हं. कारण आज मी खरंच खूप खुश आहे. अरे, तिथे खूप साऱ्या लेडीज काम करतात आणि शिवाय मी त्यांना सांगितलं देखील आहे की माझ्याकडे लहान बाळ आहे म्हणून. सगळं एन्व्हायरमेंट कसं अगदी कम्फर्टेबल आहे. त्यावर आता चैतन्य बोलतो, हो, पण आता स्मितचं कसं करणार आहेस? नाही, इंटरव्ह्यूचं ठीक होतं, पण आता त्याला तू असं जॉबला तर नाही घेऊन जाऊ शकत ना. तुला आता हे मावशीला सांगावंच लागेल. त्यावर अस्मिता ही आता बोलते की हो, पण तिला आता कसं सांगावं आणि ती कसं रिॲक्ट करेल ना तेच मला काही कळत नाहीये. तर इकडे सायली मात्र आता अर्जुनकडे हट्ट करते की आपण तो अपघाताचा सीन आता रिक्रिएट करूयात. कदाचित तो अपघात परत एकदा घडल्यानंतर मला सगळ्या गोष्टी पहिल्यापासून आठवायला लागतील. पण अर्जुनचा मात्र या गोष्टीला साफ नकार असतो. त्यावर सायली आता त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते की मला काहीही होणार नाही, आपण फक्त तीच माणसं, तीच गाडी, तोच रस्ता, तीच वेळ, ह्या सगळ्या वेळेमध्ये ह्या गोष्टी रिक्रिएट करायचा प्रयत्न करू, जेणेकरून मला काहीतरी तरी नक्कीच आठवेल त्याबद्दल. त्यावर आता खरं तर अर्जुन खूप चिडलेला असतो सायलीवर आणि तो बोलतो की हे शक्य नाहीये आणि यासाठी मी तुला कधीही परमिशन देणार नाहीये. त्यावर आता सायली बोलते की अहो, प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना मी आई बाबा कसं म्हणू बरं? जोपर्यंत मला या गोष्टी काही आठवत नाहीयेत तोपर्यंत आमच्यामध्ये एक अंतर बनून राहील आणि मला ते नकोय. त्यावर अर्जुन बोलतो की तुला काय म्हणायचं ते मला समजतंय, पण मी एवढी मोठी रिस्क मात्र अजिबातही घेऊ शकत नाहीये. आणि तसंही आपण DNA टेस्ट करतोयच की, त्याचे रिझल्ट आल्यानंतर एक सायंटिफिक पुरावा असणार आहे तो तन्वी असल्याचा. पण सायलीचं मात्र म्हणणं आहे की जोपर्यंत तिला लहानपणीच्या तिच्या आईबाबांच्या तन्वीच्या गोष्टी आठवत नाहीयेत तोपर्यंत तिच्यामध्ये आणि तिच्या आईबाबांमध्ये एक अंतर निर्माण होईल आणि ते तिला नकोय. पण आता अर्जुन मात्र तिच्यावर खूप चिडतो आणि बोलतो की यासाठी मी तुला कधीही परमिशन देणार नाहीये. त्यावर सायली बोलते की अहो, मला आणि बाळाला काहीही होणार नाही, आम्ही अगदी सुखरूप राहू. त्यावर अर्जुन खूप चिडतो आणि बोलतो की हे शक्य नाहीये बायको, अगं तू प्रेग्नेंट नसतीस ना तर एक वेळ मी परमिशन दिलीही असती, पण आता मात्र ही गोष्ट अजिबातही शक्य नाहीये. आता सायली त्याला समजवायचा प्रयत्न करते की ही शेवटची आणि एकमेव आशा आहे माझ्यासाठी, पण तरी देखील अर्जुन मात्र तिच्या आणि बाळाच्या काळजीपोटी तिचं काहीही ऐकून घेत नाही आणि त्यामुळे सायली खूप दुखावली जाते. तर अर्जुन मात्र चिडचिड करतच आता खोलीतनं बाहेर निघून जातो. तर सायली आता तिच्या बाळाशी बोलते आणि बोलते की बाळा, तुझी आई होण्याआधी ना मी कोणाची तरी मुलगी आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझ्या बाळाला देखील माहीत असायला हवं की त्याचे आजी आजोबा कोण आहेत म्हणून.
आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता त्या अपघात रिक्रिएट करायला तयार झालेला असतो आणि तो सायलीला बोलतो की मी तयार आहे तो अपघात रिक्रिएट करण्यासाठी. फक्त माझी एकच अट आहे की त्यावेळेस मी देखील बरोबर तुमच्या बरोबर तिथे असणार आहे. हवं तर माझ्याकडनं हे तुला वटपौर्णिमेचं गिफ्ट आहे असं समजतो. आणि हे ऐकल्यानंतर आता सायली खरं तर खूप खुश झालेली असते. तर आता हा अपघात रिक्रिएट करताना सायलीला सगळा काही प्रसंग आठवेल की नाही हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. पण आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.